जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय याच्या काही वचने मी आपल्यासाठी वाचतो. विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापी बोलत आहे. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषित असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोषिणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करू. आमीन. आपण सर्वजण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा या सुंदरशा वचनातून तू आमच्याशी या सकाळी तू बोललास. विश्वास प्रिय प्रभू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू घाल आणि तुझं गौरव होऊ दे. विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री. होय प्रभू, आम्हाला तू दिसत नाही, परंतु तू जिवंत देव आहे हे वेळोवेळी तू आम्हाला दाखवून देतोस. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, ह्या सकाळच्या समयी आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. तू आमच्या हाकेला तो उत्तर दे आणि त्या विश्वासामध्ये आमच्या जीवाजीव श्वासाश्वास आहे तोपर्यंत आम्ही टिकून राहू, यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. होय प्रभू, अनेक तुझ्या दासांचे उदाहरण या वचनामध्ये तू दिलेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तसाच विश्वास आमच्या ठाई तू घाल आणि तुझं गौरव होऊ दे. आम्हाला पापाच्या बंधनातून तू बाहेर काढ, आम्हाला आजाराच्या बंधनातून तू सोडव, कर्जाच्या जुवातून सोडव. हो पित्या परमेश्वरा, घाणेरड्या पापातून तू आम्हाला सोडव. आमचं जीवन तू शुद्ध कर. आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू तुझ्या पवित्र गोष्टी तू घाल. तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. हो पित्या परमेश्वरा, ज्या तरुणींना काम नाहीये, रोजगार नाहीये, त्यांना रोजगार उपलब्ध करून दे. हो पित्या परमेश्वरा, ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे ती सर्व निराशा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, जे तुझ्यापासून दूर आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला प्रभू तुझं वचन माहीत होण्यासाठी प्रत्येक तुझ्या दासीला सुवार्तेचे दार तू उघडून दे आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, आमच्या राज्याला योग्य सरकार तू दे आणि तुझं गौरव दे. आमचा देश हा अधोगतीच्या मार्गावरती चाललेला आहे. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या देशाला तू वाचव. आमच्या देशाची व्यवस्था तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. आमच्या देशातील सर्व नागरिकांचं तू तारण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरू दे. तुझी पवित्रता आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर, पवित्रतेची कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू राजा,
आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे. आमच्या शरीरातील सर्व व्याधी तुझ्या पवित्र सामर्थ्यात तू काढून टाक. प्रत्येकाला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या तारणाचा अनुभव येऊ दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं कार्य होऊ दे. आणि प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहोत, तुझे सर्व दासदासी जे सेवा करत आहे त्या प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, तुझ्या लोकांवरती तू दया करणारा जिवंत परमेश्वर आहेस. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन.